पतीला ठार करून मृतदेहाचे केले तुकडे। मुलीवर बलात्काराचा प्रयत्न केल्याने पत्नी सावित्रीने केली हत्या। स्वतःच्या पोटच्या मुलीवर अत्याचार करण्याचा प्रयत्न करणाऱ्या नराधम बापाची मुलीच्या आईनेच निघरून हत्या करून शरीराचे तुकडे केल्याची घटना बेळगाव जिल्ह्यातील चिक्कोडी येथील उमराणी येथे घडली। याबाबत समजलेली माहिती अशी की श्रीमंत इटनाळे नामक व्यक्ती रोज दारू पिऊन पत्नी आणि मुलीला मारहाण करत होता। रात्री दारू पिऊन पुन्हा पत्नी आणि मुलीला मारहाण केली आणि स्वतःच्या मुलीवर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला। या प्रकाराने संतापलेल्या पत्नी सावित्री इटनाळ हिने पतीच्या डोक्यात दगड घालून ठार केले। त्याच्या मृतदेहाचे 2 तुकडे करून एका लहान बॅरलमध्ये ठेवले। नंतर मृतदेहाचे तुकडे शेतात नेऊन टाकत वापरलेला बॅरल पुन्हा स्वच्छ करून विहिरीत फेकला। यासोबतच हत्येसाठी वापरलेली शस्त्रे आणि रक्ताळलेले कपडे देखील एका पिशवीत बांधून विहिरीत टाकले। हे साहित्य पाण्यावर तरंगू नये याची खबरदारी घेत यासोबतच दगड देखील तिने बांधला। रक्त पडलेले ठिकाण साफ करून तिने या सर्व घडामोडीदरम्यान वापरलेले आपले कपडेही जाळून टाकले। हत्या करण्यासाठी वापरण्यात आलेला दगड शेडमध्ये लपवून आपल्या पतीचा मोबाईल देखील स्विच ऑफ केला। मुलीला याची वाच्यता कुठेही न करण्याची ताकीद दिली। पण गावकऱ्यांना मृतदेह आढळून येताच पोलिसांना त्यांनी याबाबत माहिती दिली। चिक्कोडी पोलिसांना तपासादरम्यान पत्नीवर संशय आल्याने चौकशी केली असता पत्नी सावित्रीने रडत पतीच्या अन्यायाचा पाढा वाचला। श्रीमंतबाबत पत्नीने अनेक धक्कादायक गोष्टी चौकशीत सांगितल्या। पती दारू पिऊन यायचा आणि तो सतत मारहाण करायचा। दारूसाठी पैसे मागायचा। बाईक घेऊन दे असा तगादा लावला होता। पैशांसाठी त्याने इतरांसोबत शरीरसंबंध ठेवायला लावल्याचा गंभीर आरोप पत्नीने केलाय। कुटुंबासाठी आपण ते सर्व केलं, पण पतीने नंतर मुलीवरच बलात्काराचा प्रयत्न केला। हे सहन न झाल्यानं शेवटी पतीची हत्या केल्याची कबुली सावित्रीने दिली। कोगनोळी बिल्डिंग मटेरियल सप्लायर, सळी, अँगल, चॅनेल पट्टी, स्क्वेअर पाईप, राऊंड पाईप, स्क्वेअर बार, सिमेंट सीट्स, कलर सीट्स, बायसन दरवाजे, लॅमिनेशन दरवाजे, सिमेंट आर्टिकल यासह प्लंबिंग साठी लागणारे साहित्य, शेतीसाठी लागणारे साहित्य योग्य दरात मिळेल। सिमेंट होलसेल व रिटेल दरात मिळेल। रितिका ट्रेडर्स, राजीव गांधी नगर, NH4 हायवे, कोगनोळी। संपर्क राहुल पाटील 99 70 69 02 65।